राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील जूनच्या हप्त्याचे पैसे निधी वितरित करण्यात आलेले आहे आणि तसा शासन निर्णय आलेला आहे। शासन निर्णय बघा 30 जून 2025ला निर्गमित झालेला आहे आणि महिला व बाल विकास विभागाकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये आपण बघणार आहोत की किती निधी उपलब्ध झाला आहे आणि लवकरच हा निधी तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। अजित पवार यांनी सांगितलेलं होतं की 30 तारखेपासूनच लाडक्या बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। तर या 30 जूनला निधी जो आहे हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि आजच शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। म्हणजे आता लवकरच या 2-3 दिवसामध्येच तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात येणार आहेत। आता शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि काय म्हटलं आहे त्यामध्ये किती निधी उपलब्ध झाला हे आपण एक वेळ थोडक्यात बघून घेऊया। तर बघा, सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक X5 लेखाशीर्ष सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टांखाली रुपये 28,290 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2,984 कोटी रुपये बघा किती तरतूद आलेली आहे या वर्षासाठी 2025-26 या वर्षासाठी 28,290 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी जमा करून ठेवलेला आहे, म्हणजे काढून ठेवण्यात आलेला आहे आणि त्या निधीमधून 2,984 कोटी रुपयाचा निधी हा या महिन्याचा वितरित करण्यात आलेला आहे। आणि याच शासन निर्णयामध्ये हा निधी सर्व लाडक्या बहिणींना तात्काळ वितरित करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे। तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते या क्रमांकाचे जे खाते आहे त्यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी आणि त्या खात्यातून हे जे पैसे आहेत तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाच्या हिशोबाने टाकण्यात येणार आहेत। तर शासन निर्णय तुम्हाला मी दाखवून दिलेला आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे की आता तुम्हाला या 2-3 दिवसामध्येच तुमचे जे 1500 रुपये हप्ता आहे जून महिन्याचा हा तुमच्या खात्यामध्ये लगेच टाकण्यात येणार आहे। अतिशय आनंदाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।